घरची कामं समजा झाल्यावर स्वतःच्या घरी आलो आणि हे बोकड पायावर कसं मारायला दवडते बकरीच्या लहानसं फेदोड नाही येतं. मग तुम्ही काय म्हणा बोकड्याच्यात भाजी दिली तर पाहून घ्या कसं मारायला दवडून आलं मला बी भोसडीचे वांग. मग मी माझ्या सोबती एका ठिकाणी बसलो आणि ह्या रोडचा खूपच गंदा वास आला होता. अरे बाबा देवा का वास येते इथे लोक कसे जगते तर माहित नाही इच्छेवाले. हे साफसफाई तर केली पाहिजे बटी नाही तर भाई गंदगी बिमाऱ्या फैलायची भीव लागते इथून. मग सोबती लागला दर खांदाले रपर दर खांदला माती काढली ना हातभर दर करून घेतला. मग त्यानं मग ते खुटा काढला त्याच्यामध्ये आणि सोबती म्हणे आपल्याला बकऱ्यासाठी करायचं आहे म्हणून थोडंसं अटकन चारा बांधासाठी. मग दुसऱ्या दराच्या माप घेतलं ना रपर दर खांदाला गेला मग तो. आणि ह्या बाय एमर्जन्सी चाकू जसं आंबा या रंपोपी चिराची राहिली का नाही यानं मस्त पटापट चिरणं होते. मला बी आणा लागलं एखादा भुसुडीच्या बाजारातून. बोलता 5 मिनिटांमध्ये दर केला ना ते डेर घालली मग त्यानं. मग मी पायता गड्ड्यामध्ये माती सरकून दिली लाताना. हातामध्ये तर मोबाईल होता आपल्या पटापट गड्ड्यामध्ये माती टाकली मग त्यानं सबलनं सिनारलं कडक झालं पाहिजे ना चांगलं टाईट. मग इतकंच काम झाल्याच्या बाद आम्ही दोघं बी निघालो कुठं ज्यासाठी मला सोबती तरी सिनार. तुम्ही फॉलो अँड सबस्क्राईब करा ना. कमेंटमध्ये सांगा कसा लागला व्हिडिओ आता.